नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा 2024 मधली मार्गशीर्ष महिन्यातली शेवटची मोठी सोमवती अमावस्या सोमवार 30 डिसेंबर रोजी असणार आहे आणि या अमावस्येच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा हा आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे। अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आणि हा उपाय जर का आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात केला तर यामुळे आपल्या घरात असलेली वाईट बाधा निघून जाते। बाहेरची वाईट बाधा आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही। बाहेर असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही घराच्या बाहेरच थांबवण्याचं काम हा उपाय करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी 11 आंब्याच्या पानांचा अत्यंत साधा सोपा कुणीही करल अशा पद्धतीचा उपाय करायचा आहे। उपाय कधी करायचा, कसा करायचा याच विषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि जर का तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आंब्याच्या झाडाचे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे, त्याचप्रमाणे या झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकेच महत्त्वाचे आहे। आंब्याच्या पानांचे अनेक उपाय सुचवले जातात आणि ह्या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासांपासून मुक्ती मिळते। भाग्य उजळवण्याशिवाय वास्तुदोष दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा प्रभावी उपाय केला जातो आणि आंब्याच्या पानांचे उपाय करून व्यक्ती कर्ज आणि इतर संकटातून देखील मुक्त होऊ शकतो। तर बघा अमावस्येच्या दिवशी बाहेरील बाधा बघा, बाहेरच्या वातावरणात हे वाईट शक्ती निगेटिव्ह ऊर्जा ही खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली असते। त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील असलेली वाईट बाधा, निगेटिव्ह ऊर्जा, वास्तुदोष दूर करण्यासाठी काही उपाय देखील करत असतो आणि हे उपाय अमावस्येच्या दिवशी आवर्जून केले पाहिजे, कारण याच दिवशी आपण आपल्या घरातील नको असलेली वाईट शक्ती ही बाहेर काढू शकतो। त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी देखील आपण या दिवशी आवर्जून उपाय करत असतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। उठल्यावर आपल्याला घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे, उंबरठा स्वच्छ करायचा आहे। त्याचप्रमाणे उंबरट्यावर हळदीचं लेपन न विसरता करायचं। बघा हळदीचं लेपन आपण का करतो? हळदीचं लेपन केल्यामुळे आपल्या घरात कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा प्रवेश करू शकत नाही। आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा मेन दरवाजा आहे, कारण तिथूनच आपल्या घरात व्यक्ती जा ये करत असते आणि लक्ष्मी देखील त्याच उंबरठ्यामधून आपल्या घरात प्रवेश करत असते। तर आपल्याला वाईट गोष्टी घरात येऊ नये, माता लक्ष्मीने घरात प्रवेश करावा यासाठी हे उपाय करायचे असतात। उंबरठ्यावर हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे। शक्य झाल्यास या दिवशी तुम्ही दरवाजाच्या दोन्ही बाजूला पंथी लावू शकतात। एक पंथी लावली तरी चालेल, कारण अमावस्येच्या दिवशी आपण पितरांची सेवाही करत असतो आणि अमावस्येच्या दिवशी आपले पितृ हे आपल्या दरवाजाच्या बाहेर येऊन थांबलेले असतात। त्यामुळे या दिवशी आपल्याला उठल्या उठल्या दरवाजा स्वच्छ करायचा आहे, उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं आहे, पुसून घ्यायचं आहे, हळदीचं लेपन करायचं आहे। एक तरी दिवा आपण दरवाजाच्या बाहेर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। यानंतर आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही सकाळी 12 वाजेपर्यंत करू शकतात। या उपायासाठी तुम्हाला 11 आंब्याची पानं आणायची आहे। बघा अगदी साधा सोपा उपाय आहे। 11 आंब्याची पानं आणायची आहे। आंब्याच्या झाडाची पानं तुम्ही कुठूनही आणून ठेवू शकतात आणि ती इझिली सुद्धा तुम्हाला मिळून जाते। त्यानंतर ही पानं स्वच्छ करायची। पानं आणताना चांगली पानं बघून आणायची, तुटलेली, फाटलेली, खराब झालेली पानं आणू नका। देठाची पानं आपल्याला घ्यायची आहे, ती स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर या पानांवर थोडंसं हळदी कुंकू ओलं करून एक एक टिपका आपल्याला द्यायचा आहे आणि ह्या पानांचं एक तोरण बनवायचं आहे। दोऱ्यामध्ये एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण आपल्याला मुख्य दरवाजाला लावायचं आहे। हे करत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ महाराज, माझ्या घरामध्ये कुठल्याही वाईट शक्तीला प्रवेश करून देऊ नका। जी काही निगेटिव्ह ऊर्जा असेल, वाईट शक्तीची लोक असतील, वाईट विचारांची लोक असतील, त्यांच्या वाईट गोष्टी ह्या उंबरठ्याच्या बाहेरच थांबू द्या असं म्हणायचं आहे आणि तुम्हाला हे तोरण बांधायचं आहे। बघा आंब्याच्या पानांचं तोरण लावल्यामुळे त्या ठिकाणचं वातावरण हे पॉझिटिव्ह बनतं। नकारात्मक ऊर्जा असेल ती निघून जाते।
कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही. आंब्याच्या पानांमुळे वाईट गोष्टी ह्या दरवाजाच्या बाहेरच थांबवल्या जातात. आंब्याच्या पानांच्या तोरणामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. यामुळे आपल्या घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह राहतं, सकारात्मक राहतं आणि घरात आनंदाचं वातावरण राहतं. तर बघा, या 11 आंब्याच्या पानांमुळे आपल्याला इतके फायदे मिळू शकतात. तर आपण आवर्जून 11 आंब्याच्या पानांचं तोरण हे दरवाजाला लावायचं आहे. त्यानंतर हे तोरण ज्यावेळेस खराब व्हायला लागेल, पानं खराब व्हायला लागतील, त्यावेळेस काढून घ्यायचं आणि निर्मल्यात आपल्याला टाकायचं आहे. बघा, जर का हे तोरण तुम्ही पानं सुकेपर्यंत दरवाजाला तसंच ठेवलं तर यामुळे उलट निगेटिव्ह ऊर्जा तयार होते आणि आपल्याला नकारात्मक ऊर्जा बाहेर काढायची आहे. घरातील वाद, क्लेश, भांडणं, नको असलेल्या वाईट शक्ती आपल्याला बाहेर काढायच्या आहे. त्यामुळे आपल्याला आंब्याच्या 11 पानांचं तोरण हे तुम्हाला सकाळीच मुख्य दरवाजाला आणून लावायचं आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.